परत बोल. आमच्या बिल्डिंगमधला खूप सभ्य मुलगा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आहे दिनांक 26 जानेवारी 2024, भारतीय प्रजासत्ताक दिवस. आज आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळेच हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या सणाची तयारी आम्ही काल रात्रीपासूनच सुरू केली होती. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. 26 जानेवारीची तयारी चालू आहे. गाड्या हलवायचं काम चालू आहे. आपले सगळे मंडळी, हा लेट लतीफ, राकेश भाई आमचे धडाडीचे कार्यकर्ते आणि 2 कार्यकर्ते वर आहेत, तिकडे वर रॉड काढतात. हा काम जोरात चालू आहे. प्रत्येकजण आपापल्याला नेमून दिलेली कामे हसामस्करीत पार पाडत होते. त्यातच आपल्याला अंकित भेटला. हसामस्करीत त्याने आपल्याला 4 तासात रत्नागिरीत पोहोचवले. 70 किलोमीटर केवल गाड़ी चला देता हूँ ना, तो उस पर केवल गाड़ी इसमें पैर रहता है. इसके पैर आता नहीं है. 4 तासात रत्नागिरी पोहोचवतोय. नारायण राणेला नाही जमलं अजून. 3 घंटे बोला था. एक कल स्विमिंग कौन चल रहा है अभी थोड़ी बात. कल स्विमिंग पूल बंद है. कल बंद है, संडे को जाएंगे. उसका मतलब कुछ तो रीजन है. 1 घंटा पहुंच रहा है, 2 घंटे में रास्ते में. या सर्व तयारीत आपल्याला झेंडा बांधण्याचे काम दिलेले होते. 1 मिनिट बाजू रुको. खडा कर. आता तुझी तयारी झाली, तू सकाळी बांधशील ना. मागे पट्टा टाका लागतो अडकवायला, राहायला. पायपिंग जास्तच मनावर घेतलं याने तर जास्तच मनावर घेतलंय. काय माती विकणार की काय दुकानात करतात ना, ते माहिती सोन्याच्या दुकानात माती. मित्रांनो, हे बघा आपले धडाडीचे कार्यकर्ते सोसायटीचं काम सोडून स्वतःच्या उद्याची तयारी केलेली आहे. सफेद शर्ट आणि जीन्स. उद्याची तयारी करायला सोसायटीची कामं पेंडिंग ठेवून लगेच येतात. ठीक आहे. हे आमचे कॉस्ट कटर संदेश. जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना यूँ समझ लो कि वह जबरदस्ती जिंदा है. या तत्वावर चालणारे आम्ही उद्याची पूर्ण तयारी करून आपापल्या घरी झोपायला निघालो. रोज त्याच्या घरात पूजा करतात. रोज टिक्का बिक्का लावलेला असतो. बघून घ्या आता. थोडक्यात हे हा कोणत्या विंग मधला आहे? विच विंग? काम चुकर लोक. हा हे काम चुकर. जाऊ दे रे, त्याच्या हातात आयर्न मॅन प्लेट. सकाळी लवकर उठून आपण हा सण साजरा करण्यासाठी तयार होतो. या राष्ट्रीय सणाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून म्हटले जाते. जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती, हळूहळू लोक सोसायटी कंपाऊंडमध्ये जमा होत होते. खरं तर कार्यक्रमाची वेळ 7:30ची होती, पण कार्यक्रम आधीच नियोजित वेळेपेक्षा अर्धा ते पाऊण तास उशिरा चालला होता. कार्यक्रमस्थळी सुंदर रांगोळी तसेच फुलांची आणि फुग्यांची चांगली सजावट केलेली होती. परिसर एकदम प्रसन्न वाटत होता. येणारी सर्व मंडळी खूप उत्सुक होती. सोसायटीमध्ये राष्ट्रीय गाणी वाजवली जात होती. लहान मोठी मुले तिरंगा ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करत होती. अखेर ती वेळ आली ज्याच्यासाठी आपण कालपासून तयारी केली होती. हळद, कुंकू, अगरबत्ती आणि दीप लावून आपण ध्वजाजवळ पूजा करून घेतली. हा मान आपण सोसायटीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिला होता आणि नारळ वाढवून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. स्पेशल दिवस के रूप में सब लोग झंडे को सलामी देंगे. भारत माता की जय. मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय.
छोटी वाली गाड़ा हाँ भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष करत राष्ट्रगीताने आपण ध्वजाला मानवंदना दिली. पुढे कार्यक्रमात छोटेसे स्नॅक्स अरेंज केले होते. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आपण लहान मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवू शकलो नाही याची खंत होती, पण काही कारणास्तव आपल्याला कार्यक्रमाचे स्वरूप लहान ठेवायचे होते. चला कार्यक्रम घ्या आटपायला. या दिवशी संपूर्ण सोसायटीमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते, पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देश हितकारक काही कार्य केले पाहिजे याची जाणीव लोकांना आपण करून देत होतो. डिश कोई भी नीचे नहीं डालना, डिश इसमें टच करना, डिश कोई भी नीचे मत डालना. बच्चा लोग डिश नीचे नहीं डालने का, डस्टबिन में डालने का. आपण दिलेले निर्देश तंतोतंत पाळले जात आहेत हे पाहून आदल्या दिवशी रात्रीपासून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचे समाधान होत होते. डिश ले लो, डिश ले लो, डिश ले लो. डिश कोई भी नीचे नहीं डालेगा, डिश कोई भी नीचे नहीं डालेगा, डस्टबिन में डालने का है. आमचे धडाधडीचे कार्यकर्ते संदेश भाऊ यांना आपण फॉलो करतोय. तावडे साहेबांनी बिल्डिंग बांधली आहे. चला 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 बघूया कोणाचा नंबर लागतोय. पुढे कार्यक्रमात तो क्षण आला ज्याची सगळ्यांनाच आतुरता असते, तो म्हणजे फोटो सेशन. आणि फोटो सेशनमध्ये सोसायटीचं महिला मंडळ अग्रेसर होतं. महिला मोर्चा शांत झाल्यावर आम्ही पण उत्साहात फोटो सेशन उरकले. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.